हाय फ्रेंड्स, मुठ्ठल जोशी. या व्हिडिओमध्ये आपण कामगार विभाग यासाठी कामगार कायद्यावर आधारित पेपर 10वा पाहणार आहोत. याच्या अगोदर आपले 9 पेपर झालेले आहेत आणि त्या अगोदरचे सगळे व्हिडिओ तुम्हाला कुठं पाहता येतील, तर आपले जे विठ्ठल जोशी यूट्यूब चॅनल आहे ना, ते ओपन करा. त्यामध्ये प्लेलिस्टमध्ये जा आणि कामगार विभागाच्या प्लेलिस्टमध्ये अगोदरचे झालेले सगळे व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आणि या व्हिडिओमध्ये आपण साप्ताहिक सुट्टी अधिनियम 1942 या एकाच अधिनियमावर आधारित 50 वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी 50-50 प्रश्न घेत आहे. आपली ही सिरीजच सुरू आहे आणि परीक्षेपर्यंत ही सिरीज सुरू राहणार आहे. तर तुम्हाला निश्चितच परीक्षेमध्ये फायदा होईल, कारण कामगार कायद्यावर नेमके प्रश्न येणार कसे हेच मुलांना माहिती नाही आहे. त्यासाठीच ही सिरीज सुरू केलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला फक्त कामगार कायद्याचाच रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार कायदे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300+ GSTमध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. आणि कामगार कायद्याचे जे 80 गुण आहेत किंवा 40 प्रश्न आहेत ते यामधनं तुमचे कव्हर होतील. निश्चितच तुम्हाला फायदा होईल परीक्षेमध्ये आणि फी फक्त 300+ GST आहे. चला तर मग आता आपण माहिती पाहूयात. तर या ठिकाणी पहा, साप्ताहिक सुट्टी अधिनियम कोणत्या वर्षी संमत करण्यात आला आहे? तर ऑलरेडी आता हा प्रश्न सोपा आहे. प्रत्येक कायद्यामध्ये पहिला प्रश्न मी हाच घेत आहे. तर साप्ताहिक सुट्टी अधिनियम हा 1942 मध्ये संमत करण्यात आलेला आहे. 1942 हे त्याचं उत्तर आहे. साप्ताहिक सुट्टी अधिनियम 1942. साप्ताहिक सुट्टी अधिनियम 1942 संपूर्ण भारतात कधी लागू झाला? आता हा 1942चा आहे, पण भारतामध्ये लागू कधी झाला? तर भारतामध्ये लागू झालेला आहे पहा 3 एप्रिल 1942 या तारखेला साप्ताहिक सुट्टी अधिनियम 1942 संपूर्ण भारतामध्ये लागू झालेला आहे. 3 एप्रिल 1942. साप्ताहिक सुट्टी अधिनियम 1942चे मुख्य उद्दिष्ट काय आहे? आता हा जो साप्ताहिक सुट्टी अधिनियम 1942चं मुख्य उद्दिष्ट काय माहीत आहे का? तर आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना साप्ताहिक सुट्ट्या प्रदान करणे. पर्याय वाचला की लगेच उत्तर आलं पाहिजे. अशा पद्धतीनं पर्याय आहेत आणि परीक्षेत असेच प्रश्न तुम्हाला येणार आहेत पहा. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. कमीत कमी 500 लाईक आले पाहिजे. लाईक फार कमी येत आहेत. इतके छान व्हिडिओ मी बनवत आहे. या आणि कोणताही टाइमपास न करता इतर व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे इतर जे यूट्यूब चॅनल्स आहेत तिथं नुसता टाइमपास चालतो. या कायद्यानुसार सप्ताह झाला, ॲक्च्युली ते सप्ताह पाहिजे, टाईप मिस्टेक झाली. या कायद्यानुसार सप्ताह म्हणजेच वीक किती दिवसांचा कालावधी? सगळ्यांना माहिती आहे एका आठवड्यामध्ये किती दिवस असतात? तर 7 दिवस असतात. तर या कायद्यानुसार सप्ताह म्हणजे किती दिवसांचा कालावधी असतो? तर 7 दिवसांचा कालावधी असतो. साप्ताहिक सुट्टी अधिनियम 1942 मध्ये एकूण किती कलम आहेत? तर साप्ताहिक सुट्टी अधिनियम 1942 मध्ये न एकूण किती कलम आहेत? तर एकूण 14 कलम आहेत. एकूण किती कलम आहेत? 14 कलम आहेत. चला त्याच्या पुढे आता पुढचा प्रश्न पाहूयात आपण आता नेक्स्ट. या कायद्यानुसार प्रत्येक दुकानात आठवड्यातून किती दिवस पूर्ण बंद ठेवावे लागते? तर या कायद्यानुसार प्रत्येक दुकानाला आठवड्यातून फक्त एकच दिवस पूर्णपणे बंद ठेवावा लागतो. त्यालाच आपण साप्ताहिक सुट्टी असं म्हणतो ना. तर या कायद्यानुसार प्रत्येक दुकानाला आठवड्यातून किती दिवस पूर्ण बंद ठेवावे लागते? तर 1 दिवस बंद ठेवावे लागते. हे त्याचं उत्तर आहे, 1 दिवस. त्याच्यानंतर पहा, दुकानावर कोणता दिवस साप्ताहिक सुट्टी म्हणून पाळला जाईल याची सूचना कोणी लावणे बंधनकारक आहे? तर दुकानावर कोणता दिवस साप्ताहिक सुट्टी म्हणून पाळला जाईल याची सूचना कोणी लावणं बंधनकारक आहे? तर दुकानाचा जो मालक आहे ना, त्यानं ते लावणं बंधनकारक आहे. आणि दुकानाच्या मालकालाच आपण नियोक्ता किंवा एम्प्लॉयर असं म्हणत असतो. तर मालकालाच काय म्हणतात? नियोक्ता किंवा एम्प्लॉयर. त्यानं ते लावायचं असतं. साप्ताहिक सुट्टीचा दिवस ठरवल्यानंतर तो किमान किती महिने बदलता येत नाही? तर एकदा जर साप्ताहिक सुट्टीचा दिवस ठरवला तर किमान किती महिने तो बदलता येत नाही माहिती आहे का? तर कमीत कमी 3 महिने. म्हणजे एकदा ठरवला की 3 महिने सतत तोच दिवस साप्ताहिक सुट्टीचा घ्यावा लागतो. असं नाही चालत की आठवड्यात 1 दिवस ठेवला, पुढच्या आठवड्यात दुसरा दिवस ठेवला. 3 महिन्यानंतर तुम्ही तो बदलू शकता. आस्थापनेतील कर्मचाऱ्याला आठवड्यातून किती दिवस सुट्टी मिळण्याचा अधिकार आहे? तर आस्थापनेतील कर्मचाऱ्याला आठवड्यातून कमीत कमी 1 दिवस सुट्टी मिळण्याचा अधिकार आहे. त्यालाच आपण साप्ताहिक सुट्टी असं म्हणतो ना. जनरली आपल्याकडे रविवारी दिली जाते आणि MIDCमध्ये शक्यतो गुरुवारी देतात, कारण त्या दिवशी लाईट जाते. या कायद्यानुसार दिल्या जाणाऱ्या साप्ताहिक सुट्टीच्या दिवसाचे वेतन कापले जाऊ शकते का?
तर वेतन कापलं जाऊ शकतं का? तर नाही, ही पगारी सुट्टी असते. तर नाही, ते ती सवेतन सुट्टी असते. साप्ताहिक सुट्टीचं वेतन कापलं जात नाही बरं का, सवेतन सुट्टी दिली जाते. आणि वेतन कापलं असतं तर कोणी घरीच बसलं नसतं. प्रत्येकजण कामावर गेला असता. साप्ताहिक सुट्टी अधिनियम 1942 अंतर्गत दुकान या व्याख्येत काय समाविष्ट आहे? तर साप्ताहिक सुट्टी अधिनियम 1942 अंतर्गत दुकान या व्याख्येमध्ये व्यापार किंवा व्यवसाय चालवणारी कोणतीही परिसर किंवा जागा याचा समावेश झालेला आहे. तर बी हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता 12 नंबरचा प्रश्न पाहूयात. प्रश्न आहे, चालवणारा कोणताही परिसर किंवा जागा आस्थापनेला अर्ध्या दिवसाची अतिरिक्त सुट्टी देण्याचा अधिकार कोणाला आहे? म्हणजे ह्या ज्या आपल्या आस्थापना आहेत ना, एक मिनिट, इथं टाईप मिस्टेक झाली आहे. चालवणारी कोणतीही परिसर किंवा जागा हे इथं नाही पाहिजे, असं पाहिजे होतं. आस्थापनेला अर्ध्या दिवसाची अतिरिक्त सुट्टी देण्याचा अधिकार कोणाला? इथं टाईप मिस्टेक झाली आहे. परत सांगतो. आस्थापनेला अर्ध्या दिवसाची अतिरिक्त सुट्टी देण्याचा अधिकार कोणाला आहे, असा तो प्रश्न आहे. तर आस्थापनेला अतिरिक्त अर्ध्या दिवसाची सुट्टी देण्याचा अधिकार कोणाला आहे माहिती आहे का? तर राज्य सरकारला आहे. बी हे त्याचं उत्तर आहे, राज्य सरकार. त्याच्या पुढे आता 13 नंबरचा प्रश्न आहे. या कायद्याचे कलम 3 कशाशी संबंधित आहे? तर या कायद्यातील जे कलम 3 आहे ना, ते कशाशी संबंधित आहे? तर दुकाने बंद ठेवणे याच्याशी संबंधित आहे. ए हे त्याचं उत्तर आहे, की कलम 3 नुसार दुकाने बंद ठेवणे याच्याशी ते संबंधित आहे. या कायद्याचे कलम 4 कशाशी संबंधित आहे? तर हा जो कायदा आहे आपला, त्याच्यातील कलम 4 हे आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना सुट्ट्या याच्याशी संबंधित आहे. कलम 4 मध्ये कशाची माहिती दिलेली आहे? आस्थापनांमधील कर्मचाऱ्यांना सुट्ट्या याची माहिती दिलेली आहे. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि थिएटरमधील कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याबाबतचे कलम कोणते आहे? तर हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि थिएटर्समधील कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्याबाबतचं कलम कोणतं आहे? तर सेक्शन 5 म्हणजेच कलम 5 मध्ये त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. अजूनही आपल्याला 35 प्रश्न पाहायचे आहेत मित्रांनो. पण जर तुम्हाला कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड हुडो कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड हुडो कोर्स विकत घ्या. फक्त 500+ GST मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. आणि याच्यामध्ये कामगार कायदे, सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी असा संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे. 300 रुपयाचा कोर्स घेण्यापेक्षा हा कोर्स जर घेतला ना, तर याच्यातले जे GK, मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता याचा फायदा तुम्हाला तलाठी भरती असेल किंवा इतरही भरती आहे, बेस्टची भरती आहे, इतरही बऱ्याच भरती आता लिहिणार आहे, त्या सगळ्यांना होणार आहे. आणि 1 वर्षापर्यंत तुमच्याकडे हा कोर्स असतो. मग 300चा कोर्स घेण्यापेक्षा 500चा घ्या. म्हणजे कामगार आयुक्तालयाची पण तयारी होईल आणि इतर परीक्षांची सुद्धा तुमची तयारी होऊन जाईल. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. नेक्स्ट 16 नंबरचा प्रश्न आता तुम्हाला स्क्रीनवर दिसेल पहा. आणि प्रश्न आहे, या कायद्यानुसार निरीक्षकांची नियुक्ती कोणते सरकार करते? तर IMP प्रश्न आहे, कारण आपण हे निरीक्षक पदासाठीच बऱ्याच जणांनी अर्ज केलेला असेल. तर या कायद्यानुसार निरीक्षकांची नियुक्ती कोणते सरकार करते? तर राज्य सरकार करत असते. बी हे त्याचं उत्तर आहे, की या कायद्यानुसार निरीक्षकांची नियुक्ती राज्य सरकार करत असतं. त्याच्या पुढे पाहता, या कायद्याअंतर्गत निरीक्षकाची नियुक्ती कोणत्या कलमानुसार केली जाते? तर या कायद्याअंतर्गत निरीक्षकाची जी नियुक्ती आहे ना, ती कलम 7 नुसार केली जाते, ज्याला आपण सेक्शन 7 असं म्हणतो. किंवा सेक्शन म्हणजेच कलम 7 किंवा सेक्शन 7 नुसार निरीक्षकाची नियुक्ती केली जाते. निरीक्षकाला कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणते अधिकार प्राप्त असतात? तर निरीक्षकाला कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी कोणते अधिकार प्राप्त असतात माहिती आहे का? की आस्थापनांमध्ये प्रवेश करणे व तपासणी करणे, म्हणजे निरीक्षकाचं कामच ते आहे की आस्थापनांची तपासणी करणे, हेच त्यांचं काम असतं. हे त्याचं उत्तर आहे. या कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केल्यास पहिल्या गुन्ह्यासाठी किती दंडाची तरतूद आहे? तर या कायद्याच्या तरतुदींचे जर उल्लंघन केलं तर पहिल्या गुन्ह्यासाठी 50 रुपयापर्यंत शिक्षेची तरतूद आहे. किती तरतूद आहे? 50 रुपयापर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे पहिल्या गुन्ह्यासाठी. हे शिक्षा वगैरे महत्वाचं आहे बरं का. दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या उल्लंघनासाठी जास्तीत जास्त दंड किती होऊ शकतो? तर दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या उल्लंघनासाठी जास्तीत जास्त दंड हा 250 रुपये होऊ शकतो. किती होऊ शकतो? 250 रुपये होऊ शकतो. चला त्याच्या पुढे आता पुढचा प्रश्न. व्हिडिओला सर्वांनी लाईक करा. ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा.
केलं असेल तर परत करत जाऊ नका, केलेलं जातं मग ते. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. या कायद्याअंतर्गत दंडाची तरतूद कोणत्या कलमामध्ये दिली आहे? तर दंडाची जी तरतूद आहे ना ती कलम 8 मध्ये दिलेली आहे, ज्याला आपण सेक्शन 8 म्हणतो किंवा कलम 8 मध्ये दंडाची तरतूद केलेली आहे. पहिल्या गुन्ह्यासाठी ₹50 आणि जास्तीत जास्त ₹250 ₹250 दंड टळता येतो. साप्ताहिक सुट्टी अधिनियम 1942 अंतर्गत गुन्ह्यांची दखल कोणता न्यायालयीन अधिकारी घेऊ शकतो? तर या अधिनियमानुसार गुन्ह्यांची जी दखल आहे ना तर कोण घेऊ शकतो माहित आहे का? तर फर्स्ट क्लास मॅजिस्ट्रेट म्हणजेच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी किंवा त्याहून वरील दर्जाचा अधिकारी असेल तरच तो गुन्ह्यांची दखल घेऊ शकतो. त्याच्यापेक्षा कनिष्ठ अधिकाऱ्यांना गुन्ह्याची दखल घेता येत नाही. या कायद्यानुसार काय म्हटलेलं आहे? या कायद्यानुसार मालकाने दिलेल्या सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्याला काम करण्यास सांगणे हे काय आहे? हे गैरकायदेशीर आहे आणि शिक्षेस पात्र आहे, की सुट्टीच्या दिवशी जर कामगाराला काम करायला सांगितलं तर ते गैरकायदेशीर पण आहे आणि शिक्षेला पात्र सुद्धा आहे. त्याच्यानंतर पहा आता या कायद्यात सूट देण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या कायद्यामध्ये सूट देण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे. फक्त राज्य सरकारच या कायद्यामध्ये एखाद्या आस्थापनेला सूट देऊ शकते, ते पण काही विशेष कारण असेल तर. राज्य सरकार कोणत्या कलमाअंतर्गत विशिष्ट आस्थापनांना या कायद्यातून सूट देऊ शकते? आता कलम पण पहा त्याचं. तर राज्य सरकारनं कलम 11 म्हणजे सेक्शन 11 कलम 11 अंतर्गत विशिष्ट आस्थापनांना या कायद्यामधून सूट देऊ शकते. कलम 11 मध्ये त्याची माहिती आहे. या कायद्यानुसार दिवस म्हणजे काय? आता दिवस म्हणजे काय माहिती आहे का? तर मध्यरात्रीपासून सुरू होणारा 24 तासांचा कालावधी त्याला काय म्हणलं जातं? दिवस असं म्हणतात. तर कलम 2 मध्ये व्याख्या दिलेल्या असतात. तर दिवस म्हणजे काय, कामगार म्हणजे काय, निरीक्षक म्हणजे काय, आस्थापना म्हणजे काय, अशा सगळ्या व्याख्या दिलेल्या असतात. साप्ताहिक सुट्टी म्हणजे काय, सप्ताह म्हणजे काय. या कायद्याअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून साप्ताहिक सुट्टीच्या कारणाने कपात केल्यास तो काय मानला जातो? तर या कायद्याअंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून साप्ताहिक सुट्टीच्या कारणाने कपात जर केली तर तो कायद्याचे उल्लंघन मानला जातो आणि मग त्यांना जी कोणती आस्थापना असं करेल त्यांच्यावर दंड आकारला जातो. चला त्याच्या पुढे आता या कायद्यानुसार आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कोणाला साप्ताहिक सुट्टी लागू होते? तर आस्थापनामध्ये काम करणाऱ्या कोणाला साप्ताहिक सुट्टी लागू होते? तर सर्व प्रकारचे जे कर्मचारी आहेत किंवा कामगार आहेत, म्हणजे एखाद्या आस्थापनेमध्ये काम करणारे सगळे कर्मचारी किंवा कामगार यांना साप्ताहिक सुट्टी मिळण्याचा अधिकार आहे. शी हे त्याचं उत्तर आहे. या कायद्याची अंमलबजावणी सुरळीत होण्यासाठी नियम बनवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या कायद्याची अंमलबजावणी सुरळीत होण्यासाठी नियम बनवण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे. हे त्याचं उत्तर आहे. राज्य सरकार हे त्याचं उत्तर आहे. चला त्याच्या पुढे आता नियम बनवण्याचा अधिकार कोणत्या कलमात समाविष्ट आहे? तर नियम बनवण्याचा जो अधिकार आहे ना, म्हणजे नियम बनवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर त्याची माहिती सेक्शन 13 म्हणजेच कलम 13 मध्ये दिलेली आहे. अजूनही 20 प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. पण जर तुम्हाला कामगार कायदे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार कायदे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 300+ GST मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे आणि याच्यात फक्त कामगार कायद्याचीच माहिती दिली. पण माझा असा सल्ला राहील की हा जो ₹500चा कोर्स घेतला तर या परीक्षेला तर फायदा होईलच, प्लस इतर परीक्षांना सुद्धा तुम्हाला याचा फायदा होईल. तर हा कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घेतला तर जास्त फायदा राहील 500+ GSTचा. शेवटी तुमची इच्छा. चला त्याच्या पुढचा प्रश्न पाहूयात आता. 31 नंबरचा प्रश्न आपण पाहणार आहोत आणि ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी व्हिडिओला लाईक करून घ्या बरं लवकर आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. हा कायदा खालीलपैकी कशावर लागू होत नाही किंवा कोणाला लागू होऊ शकत नाही? तर हा कायद्यानं कारखाने अधिनियम लागू असणारे जे कारखाने आहेत, ज्या ठिकाणी स्वतंत्र कायदे आहेत त्या ठिकाणी किंवा त्या आस्थापनांना हा कायदा लागू होत नाही, हे लक्षात ठेवा. या कायद्याचे मुख्य स्वरूप काय आहे? आता हा जो कायदा आहे ना, या कायद्याचं मुख्य स्वरूप काय माहिती आहे का? तर केंद्र सरकारचा एक संक्षिप्त कायदा. म्हणजे हा जो साप्ताहिक सुट्टी अधिनियम आहे हा कोणत्या सरकारचा आहे? तर केंद्र सरकारचा आहे. राज्य शासनाचे जे 7 कायदे महत्त्वाचे होते त्याच्यावरचे व्हिडिओ आपण ऑलरेडी घेतलेले आहेत. त्याच्यावरच जास्त प्रश्न येणार आहेत तुम्हाला.
दुकानाच्या मालकाने साप्ताहिक सुट्टीची सूचना कुठे प्रदर्शित केली पाहिजे? तर दुकानाच्या मालकाने साप्ताहिक सुट्टीची जी सूचना आहे ना, ती कुठं प्रदर्शित केली पाहिजे माहीत आहे का? तर दुकानाच्या मुख्य आणि स्पष्ट दिसेल अशा ठिकाणी ती दिली पाहिजे. ठीक आहे. बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं असतं पहा, इथे रविवारी सुट्टी असते किंवा गुरुवारी सुट्टी असते असं लिहिलेलं असतं. या कायद्यात आस्थापना या शब्दात खालीलपैकी कशाचा समावेश होतो? तर या कायद्यामध्ये आस्थापनामध्ये ना दुकाने, हॉटेल्स, उपाहारगृहे यांचा समावेश होतो. शेतीचा तर नाहीच आहे. फक्त बँका आणि फक्त शाळा हे फक्त शब्द टाकल्यामुळं बँका आणि शाळा याच्यामध्ये येणार नाही. फक्त हा शब्द नसता तर मग आल्या असत्या. समजले शाब्दिक कसं हे केलेलं आहे ते. तर या पर्यायानुसार याचं उत्तर ए आहे बरं का. या कायद्यानुसार निरीक्षक हा काय मानला जातो? महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण निरीक्षक पदासाठीच परीक्षा आहे. तर या कायद्यानुसार निरीक्षक हा काय मानला जातो माहीत आहे का? लोकसेवक मानला जातो, ज्याला आपण पब्लिक सर्व्हंट असं म्हणतो. तर निरीक्षक हा काय मानला जातो? लोकसेवक असं त्याला म्हटलं जातं. त्याच्यापुढे लोकसेवक ही व्याख्या भारतीय दंड संहितेच्या कोणत्या कलमानुसार मानली जाते? तर पब्लिक सर्व्हंट किंवा लोकसेवक ही जी व्याख्या आहे ना, तर भारतीय दंड संहिता म्हणजे IPCच्या सेक्शन 21 नुसार ती व्याख्या करण्यात आलेली आहे. लोकसेवकाची व्याख्या IPC सेक्शन 21 मध्ये केलेली आहे. साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी दुकान उघडे ठेवण्यासाठी कोणाची पूर्व परवानगी आवश्यक आहे? म्हणजे एखादी साप्ताहिक सुट्टी आहे, समजा एखाद्या आस्थापनेला रविवारची साप्ताहिक सुट्टी आहे, तरी पण त्यांना दुकान उघडे ठेवायचं असेल, तर कोणाची परवानगी घ्यावी लागते माहिती आहे का? तर सक्षम अधिकारी, जो कोणी संबंधित अधिकारी असेल, सक्षम प्राधिकारी किंवा राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागते. कशासाठी? सूट मिळवण्यासाठी. परवानगी न घेता जर काम चालू ठेवलं तर ते दंड त्यांना केला जातो, हे पण लक्षात असू द्या. दुकानाच्या सुट्टीच्या दुकानाचा सुट्टीचा दिवस बदलताना मालकाने कोणाला आणि कशी पूर्वसूचना दिली पाहिजे? तर दुकानाचा सुट्टीचा दिवस बदलताना मालकाने कोणाला आणि कशी पूर्वसूचना दिली पाहिजे? तर त्याचं उत्तर आहे पहा, निरीक्षकाला लिखित स्वरूपामध्ये ती सूचना दिली पाहिजे. जो कोणी दुकाने निरीक्षक असेल त्याला त्या संदर्भात त्यांनी काय केलं पाहिजे? सूचना दिली पाहिजे. हे त्याचं उत्तर आहे. निरीक्षकाला लिखित स्वरूपात सूचना दिली पाहिजे. जर एखाद्या कर्मचाऱ्याने आठवड्यातून फक्त 3 दिवस काम केले असेल तर त्याला साप्ताहिक सुट्टीचे वेतन मिळेल का? मग आता एखादा कर्मचारी आहे त्यांनी जर आठवड्यातून फक्त 3च दिवस काम केलं असेल तर साप्ताहिक सुट्टीचं वेतन मिळेल का? तर त्याचं उत्तर आहे पहा, कायद्यातील तरतुदी आणि रोजगाराच्या अटीनुसार ते ठरवलं जातं वेतन द्यायचं की नाही द्यायचं ते. त्यामुळं बी हे त्याचं उत्तर आहे. या कायद्याअंतर्गत तक्रार नोंदवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर या कायद्याअंतर्गत जर एखादी कंप्लेंट नोंदवायची असेल तर तो अधिकार कोणाला आहे? तर फक्त बाधित कर्मचारी किंवा निरीक्षक यांना आहे. म्हणजे ज्या कर्मचाऱ्यावर अन्याय झालेला आहे त्याला किंवा मग तिथला जो कोणी निरीक्षक असेल त्याला अधिकार असतो. या कायद्याची अंमलबजावणी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यास काय मानले जाते? तर या कायद्याची अंमलबजावणी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यास काय मानलं जातं माहिती आहे का? तर त्याला कायद्याचा गुन्हेगार मानलं जातं आणि मग त्याला शिक्षा होते या कायद्यानुसार आणि तो शिक्षेस पात्र असतो. त्यामुळं अंमलबजावणी रोखण्याचा सुद्धा कोणी प्रयत्न करू शकत नाही. या कायद्यानुसार सुट्टीच्या दिवशी कामावर बोलावल्यास कर्मचाऱ्याला काय मिळण्याचा हक्क असतो? तर या कायद्यानुसार जर सुट्टीच्या दिवशी एखाद्या कर्मचाऱ्याला कामावर बोलावलं तर त्याला कायद्यानुसार मोबदला किंवा बदली सुट्टी मिळण्याचा अधिकार असतो. तर मोबदला दिला पाहिजे त्या दिवसाचा अतिरिक्त वेतन तर मिळतंच काम न करता सुद्धा. त्यासोबत अजून एका दिवसाचा म्हणजे मोबदला दिला पाहिजे किंवा त्या बदल्यात समजा रविवारची सुट्टी असेल आणि रविवारी काम करून घेतलं, तर इतर जे 6 दिवस उरले सोमवार ते शनिवार त्यापैकी एखाद्या दिवशी त्यांना सुट्टी देणं बंधनकारक असतं. बदली सुट्टी आपण त्याला म्हणतो. होतं ना बऱ्याच वेळेला. या कायद्याच्या कलम 1 मध्ये काय नमूद आहे? तर प्रत्येक कायद्याच्या कलम 1 मध्ये कशाची माहिती असते? संक्षिप्त नाव, व्याप्ती आणि प्रारंभ याची माहिती असते. आणि कलम 2 मध्ये कोणताही कायदा घ्या, त्यात कलम 2 मध्ये व्याख्यांची माहिती असते आणि कलम 1 मध्ये संक्षिप्त नाव, व्याप्ती आणि प्रारंभ याची माहिती असते. हे कायम तुम्ही पाठ करून ठेवा. मी बऱ्याच वेळेला तुम्हाला सांगितलंय. या कायद्याच्या कलम 2 मध्ये काय दिलं आहे? तर मी आत्ताच सांगितलंय. कलम 2 हे कशाशी संबंधित असतं? व्याख्यांशी संबंधित असतं. कोणताही कायदा घ्या, कोणत्याही कायद्याच्या कलम 2 मध्ये व्याख्या सांगितलेल्या असतात. या कायद्यानुसार एकाच मालकाची अनेक दुकाने असतील तर सुट्टीचा नियम कसा लागू होतो?
तर या कायद्यानुसार जर एकाच मालकाची अनेक दुकाने असतील तर सर्व दुकानांना स्वतंत्र किंवा एकत्रितपणे नियमानुसार सुट्टी लागू होते. तर ए हे त्याचं उत्तर आहे की सर्व दुकानांना स्वतंत्र किंवा एकत्रितपणे नियमानुसार सुट्टी लागू होते. त्याच्या पुढे पाहता या कायद्यानुसार साप्ताहिक सुट्टीचा कालावधी किमान किती तासांचा असावा? तर साप्ताहिक सुट्टीचा जो कालावधी आहे ना, तो कमीत कमी 24 तासांचा असावा. किती असावा? 24 तासांचा. कारण एक दिवस म्हणजे किती असतात? 24 तास असतात. त्यामुळे किमान 24 तासांचा असावा. सुट्टीच्या दिवशी दुकानातून विक्री किंवा सेवा देणे हे काय मानले जाते? तर सुट्टीच्या दिवशी दुकानातून विक्री किंवा सेवा देणे हे काय मानलं जातं माहीत आहे का? तर कायद्याचं उल्लंघन मानलं जातं. ए हे त्याचं उत्तर आहे. कायद्याचे उल्लंघन मानलं जातं. व्हिडिओला सर्वांनी लाईक करून द्या बरं का. केलं नसेल तर, केलं असेल तर परत करायची गरज नाही. साप्ताहिक सुट्टी कायदा कोणत्या मंत्रालयाअंतर्गत येतो? तर साप्ताहिक सुट्टी कायदा 1942 हा केंद्र सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाअंतर्गत येतो. मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट असं त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट मंत्रालय सार्वजनिक आणीबाणीच्या किंवा विशेष प्रसंगी या कायद्यातून तात्पुरती सूट कोणाद्वारे दिली जाते? तर असं विशेष प्रसंग असेल तर त्यावेळेला कोणाद्वारे ही दिली जाते माहीत आहे का? तर राज्य सरकारच्या अधिसूचनेद्वारे दिली जाते. ए हे त्याचं उत्तर आहे. त्याच्या पुढे आता 50वा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे पहा, या कायद्याची अंमलबजावणी मुख्यत्वे कोणाच्या कल्याणासाठी केली गेली आहे? तर ऑब्व्हियसली हे सगळे कायदे कोणासाठी केलेले आहेत? कामगार आणि कर्मचारी यांच्यासाठी केलेले आहेत. तर बी हे त्याचं उत्तर आहे. आणि जर तुम्हाला कामगार आयुक्तालय रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स घ्यायचा असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि कामगार कायदे रेकॉर्डेड व्हिडिओ कोर्स विकत घ्या. फक्त 500 + GST मध्ये हा कोर्स उपलब्ध आहे. आणि याच्यामध्ये कामगार कायदे, GK, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, बौद्धिक चाचणी संपूर्ण अभ्यासक्रम तुमचा कव्हर होतो. तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपलं यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.